खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। अनेक शाळांचा जो दिवस सुरू होतो तो याच ओळींनी, याच प्रार्थनेने। साने गुरुजींची प्रार्थना। मात्र या प्रार्थनेतला साने गुरुजींना अपेक्षित असणारा धर्म अनेकांना कळलेलाच नाही आणि म्हणून आजही अनेक शाळांच्या हजेरीपटावर मुलांची जात सापडते। मात्र बीडमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या एका मुलानं चक्क हजेरीपटावरची जात खोडून सगळ्यांचे डोळे उघडलेत। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या पारगावच्या शाळेत दररोज सामूहिक प्रार्थना आणि प्रतिज्ञा होते। अगदी शिक्षकही मुलांच्या सुरात सूर मिसळून भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचं म्हणतात। तसंच त्यांनी सांगितलं की मी फक्त हाजरीवरून नाही तर माझ्या मनातून सुद्धा माझी जात आणि धर्म काढलाय। मात्र प्रतिज्ञा आणि प्रार्थनेचं सार उमगलंय ते 7वीत शिकणारा या रोहन भोसलेला। कारण समाजात दुफळी माजवणाऱ्या जाती व्यवस्थेवर रोहननं विद्यार्थी दशेतच घाव घातलाय। त्यानं हजेरीपटावरची आपली जातच खोडून टाकली आहे। तो म्हणाला मी पेन घेऊ का प्रतीक्षा? मी म्हणाले हा घे। तो हजेरीपाशी गेला आणि पेन घेतला आणि लिहायला लागला। मी म्हणलं काय करतो? तो म्हणाला मी माझी जात खोडतोय। मी शॉक झालो, नेमकं रोहनने असं का केलं? त्याला म्हटलं रोहन का खोडलं? तर त्याने सांगितलं सर, वर्गामध्ये तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे शिकवताना नेहमी आम्हाला समतेबद्दल शिकवण देता, जात धर्म याच्यावरून भेदभाव बाळगू नका म्हणता। शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी अशी ओळख असलेल्या रोहनला फक्त एकच जात आणि धर्म माहिती आहे। सगळ्यांच्या मनातील त्यांची जात खोडून टाकावं, एकच जात ठेवा, ती म्हणजे मानवता। आणि कसलेच काही कोणालाही बोलू नका, तू त्या जातीचा आणि मी ह्या जातीचा, आपण सर्व एकाच जातीचे। रोहनचे आई वडील शेतीचं काम करून घरगाडा चालवतात। रोहननं हजेरीपटावरून जात खोडल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनाही धक्काच बसला। मात्र आपल्या लेकरानं क्रांतिकारी पाऊल उचललंय याची भोळ्या भाबड्या माता पित्यांना अजिबात कल्पना नव्हती। रोहनच्या या धाडसी निर्णयामुळे शाळेच्या शिक्षक वर्गाचेही डोळे खाडकन उघडले आहेत। इतक्या ग्रामीण भागामध्ये आणि इतक्या लहान मुलांनी या गोष्टीला सुरुवात केली, जिथे की मोठ्या माणसानं जर सुरुवात केली तर त्याचे वेगळेच परिणाम दिसून आले असते। पण आज देशाला एक मोठ्या प्रमाणामध्ये एक संदेश हा मुलगा देतोय। शाळेत आपल्याला धर्मनिरपेक्षतेचे धडे शिकवले जातात, मात्र त्याच शाळेच्या हजेरीपटावर मुलांच्या जातीची नोंद असणं यापेक्षा मोठा विरोधाभास तो कोणता? मात्र रोहननं हजेरीपटावरची जात खोडून शिक्षण व्यवस्थेच्या ढोंगीपणावर बोट ठेवलाय। गोविंद शेळके, ABP माझा, बीड।